अलिबागमधील निसर्गरम्य अशा पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ आम्हाला अशाच काही नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रवृत्त करत होती। मग काय, निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी। अलिबागमधील नागाव या एका ठिकाणावरून नदीच्या पल्ल्याड असलेल्या मुरुड या पर्यटन स्थळांनी गजबजलेल्या तालुक्याला भेट द्यायला। समुद्र किनारपट्टीच्या बाजूने होणाऱ्या या प्रवासात आपल्याला अशी अनेक ठिकाणं दिसतात जिथे थांबून फोटो काढण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही। अशाच काही ठिकाणांना डोळ्यांमध्ये बंदिस्त करून आम्ही निघालो नांदगाव येथील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळ। विविध रंगांनी सजलेले आणि कोरीव नक्षीकाम असलेले हे मंदिर खूपच सुंदर दिसत होते व मनाला एक वेगळीच ऊर्जा देत होते। आपल्या लाडक्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही निघालो तिथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगाव चौपाटीजवळ। खूपच कमी गर्दी असलेल्या या नांदगाव चौपाटीवर तुम्ही मनसोक्त वेळ घालवू शकता। नांदगाव चौपाटी पाहिल्यानंतर आम्ही तिथूनच अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या सुपेगाव येथील फणसाड अभयारण्यात जायचं ठरवलं। तेथे जाण्यासाठी असलेले नागमोडे रस्ते आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली घनदाट झाडी पाहून आमची उत्सुकता अजूनच वाढत होती। थोडं अंतर पुढे गेल्यावर आम्हाला एक फलक दिसला ज्यावर फणसाड अभयारण्य हद्द सुरू असं लिहिलं होतं। फणसाड अभयारण्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर असं वाटत होतं की जणू काही आजूबाजूच्या झाडाझुडपांनी आपल्याला स्वतःच्या कवेतच घेतला आहे। आजूबाजूचं ते थंडगार वातावरण आणि तो सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यातला प्रवास हे सगळं खूपच भारी वाटत होतं। अशा या प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत आम्ही येऊन पोचलो फणसाड अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ। इथे आपल्याला प्रौढांसाठी प्रत्येकी 60 रुपये तर लहान मुलांसाठी प्रत्येकी 30 रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते। प्रवेश शुल्क भरून आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो। अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला निरनिराळ्या पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे माहिती फलक नजरेस पडतात, ज्यावर त्यांनी या अभयारण्यात आढळणाऱ्या निरनिराळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे चित्र तसेच थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। त्याच्याच बाजूला अभयारण्याचा नकाशा लावलेला दिसतो। तसेच ह्या अभयारण्यात आपल्याला कुठे कुठे काय काय पाहता येईल ह्याची माहितीसुद्धा त्यांनी फलकांवर सांगितली आहे। या सर्व माहितीवर एक नजर फिरवून आम्ही अभयारण्य फेरफटका मारण्यासाठी निघालो। जंगलातील वाटा कापत आम्ही आमचा प्रवास करत होतो। आपल्याला देखील एखाद्या प्राण्याचे किंवा सुंदर अशा पक्षाचे दर्शन होईल या उत्सुकतेने आम्ही भराभर पावलं उचलत होतो। खरं सांगायचं झालं तर जेवढी उत्सुकता होती तेवढीच मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी भीतीसुद्धा होती की एखादा प्राणी आपल्यासमोर अचानक आडवा आला तर। पण या जरतरच्या भीतीला थोडंसं बाजूला सारून आम्ही जंगलात आतमध्ये जात राहिलो। तुम्ही माझ्या मागे बघितलात तर इथे तुम्हाला दूरवर पसरलेलं घनदाट जंगल दिसेल। एकदम गच्च आणि गर्द झाडी आहे इकडे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी, साप आणि इतर बऱ्याच प्रकारच्या प्राण्यांचं तुम्हाला दर्शन होऊ शकतं। आणि आपण आता ती जंगल सफारी करतोय, ती ट्रेकिंग करतोय या अभयारण्यामध्ये। हे सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे जिथे तुम्ही भेट देऊ शकता। म्हणजे जर बीच बघून, समुद्रकिनारे वगैरे बघून तुम्हाला थोडाफार कंटाळा आला असेल तर फणसाड अभयारण्य हे एक नक्कीच भेट देण्यासारखं ठिकाण आहे। ज्यांना जंगल आवडतं, ज्यांना जंगलात फिरायला आवडतं, त्या निसर्गाच्या वाटा ज्यांना शोधायला आवडतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम असं पर्यटन स्थळ आहे। तर मित्रांनो, आपण आता जंगल सफारी करत या अभयारण्यातून फिरत फिरत आपण एका ठिकाणी आलो आहे। इकडे जो रोड जातो तो चिखलगान जे एक ठिकाण आहे तिकडे जातो, जे 5.5 किलोमीटर आहे। आणि हा जो डाव्या हाताला रोड जातो तो धरणाची गान तिकडे जातो, जे 2.5 किलोमीटर आहे। गान म्हणजे माझ्या मते, मी वाचलं तिकडे मगाशी, गान म्हणजे एक पाण्याचं तळ टाईप आहे असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, आपण आता ठरवलं आहे की आपण धरणाची गान जे इकडे आहे डाव्या हाताला, तिकडे आपण आता धरणाची गान आहे तिकडे आपण जाऊयात। तिकडे जाऊन थोडं निसर्ग अनुभवूयात। आपल्या कुठल्या प्राण्यांचं आपल्याला दर्शन होतंय का हे आपण बघूयात, आपण किती लकी आहोत ते। तर चला आपण जाऊयात आता
या साईडला. या जंगल सफारीत आपल्याला काही विशिष्ट झाडं देखील नजरेस पडतात, ज्यांची नावं आणि माहिती त्यांनी इथे लावलेली आहे. या जंगल सफारीत आम्हाला आपले पूर्वज म्हणजेच माकड आणि वानर सोडून इतर कुठलेच प्राणी दिसले नाहीत, कारण वेळेच्या अभावी आम्हाला जंगलात जास्त आतमध्ये जाता नाही आलं. पण जर तुम्ही कधी या जागेवर येण्याचा प्लॅन करत असाल तर सकाळी लवकरच या, जेणेकरून तुम्हाला या जंगलात जास्तीत जास्त फिरता येईल. फणसाड अभयारण्य पाहिल्यानंतर आम्ही मुरुडच्या दिशेने निघालो, जिथे वाटेत आम्हाला एक पॅलेस दिसला, ज्याचं नाव नवाब पॅलेस आहे. हा पॅलेस बाहेरून खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत होता, पण प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे इथे प्रवेश करण्यास इतरांना मनाई होती. बाहेरूनच पॅलेस बघितल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो एका अशा समुद्रकिनाऱ्यावर ज्याच्या नावाने या तालुक्याची ओळख आहे, आणि तो म्हणजे आपला मुरुडचा समुद्रकिनारा. हा समुद्रकिनारा खूपच शांत असून याचं सौंदर्य मनाला भिडणारं आहे. 2.5 ते 3 किलोमीटर लांब विस्तीर्ण असलेला हा समुद्रकिनारा राज्यातील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. पोहण्याच्या दृष्टीने सुरक्षित मानला जाणारा हा समुद्रकिनारा हौशी पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. यातीलच काही हौशी पर्यटक आणि स्थानिक लोक इथे खेळण्याचा आणि फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. दूरवर पसरलेला हा समुद्रकिनारा आणि संध्याकाळी अस्ताला जाणारा तो सूर्य, वाह! एकूणच सांगायचं झालं तर डोळ्याचं पारणं फिरणारं हे दृश्य. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत रायगड जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी. तुम्ही माझ्या मागे बघताय तो मुरुडचा समुद्रकिनारा. त्या मानाने गर्दी आहे इकडे, पर्यटकसुद्धा बरेच आहेत, कारण मुरुड जंजिरा किल्ला जो आहे तो इकडून जवळच आहे. आणि बीच हा समुद्रकिनारा त्या मानाने शांत आहे, म्हणजे स्वच्छ आहे. आणि तुम्ही हे ठिकाणसुद्धा जेव्हा तुम्ही कधी अलिबाग किंवा मुरुड या ठिकाणी फिरायला याल तेव्हा हे ठिकाणसुद्धा तुम्ही तुमच्या यादीत नक्कीच जोडू शकता. मुरुड समुद्र किनाऱ्यावरून आम्हाला त्या अथांग अशा समुद्रावर थाटात उभ्या असलेल्या एका किल्ल्याचे दर्शन झाले. मग काय, निघालो आम्ही त्या किल्ल्याच्या दिशेने. आपल्या गडकिल्ले पाहण्याच्या यादीत अजून एका किल्ल्याचं नाव जोडायला, आणि तो किल्ला म्हणजे आपला पद्मदुर्ग किल्ला. मी वाचलेल्या माहितीनुसार अभेद्य अशा जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने गोरगरीब प्रजेवर अत्याचार करणाऱ्या सिद्धीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1678 साली मुरुड येथील कासवाच्या आकाराच्या बेटावर हा जलदुर्ग बांधला. त्यामुळेच याला कासा किल्ला असेही बोलतात. या किल्ल्याचे 2 भाग आहेत, एक म्हणजे मुख्य किल्ला आणि दुसरा पडकोट. पडकोट हा बहुतेक नामशेष होत आलेला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. पडकोटातील कमळाच्या पाकळीसारख्या बुरुजांच्या बांधकामामुळे या किल्ल्याला पद्मदुर्ग नाव दिलं गेलं असावं, असे काही इतिहासकार सांगतात. पडकोट आणि मुख्य किल्ला यामधील खडकांवर समुद्रामधून वाहून आलेला शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो. मुख्य किल्ला हा पडकोटापेक्षा थोडा उंच आहे. मुख्य किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूस देवड्या दिसतात. देवड्या म्हणजे बुरुजांवरील किंवा दरवाजांच्या दोन्ही बाजूस असलेली पहारेकऱ्यांची जागा. या किल्ल्याच्या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीच्या 2 दगडांमध्ये सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आहे. गेल्या 350 वर्षात सागरी लाटांच्या तडाख्यामुळे आणि खाऱ्या पाण्यामुळे दगडांची बऱ्यापैकी झीज झालेली आहे, परंतु त्यामधील चुना अजूनही शाबूत आहे. हे नवलच. शिवकालीन स्थापत्यकलेचं हे वैशिष्ट्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. सुमारे 25 फूट उंच असलेल्या तटबंदीवर चढायला पायऱ्या आहेत. त्यावर चढलं की संपूर्ण किल्ल्याचे उत्तम दृश्य दिसते. पूर्व दिशेला मुरुडचा समुद्रकिनारा आणि जंजिराच्या सिद्धीचा महाल दिसतो, तर दक्षिणेला खोल समुद्रात जंजिरा किल्ल्याचे दर्शन होते. मधल्या भागामध्ये जुन्या नव्या वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय इथे थाटलेले होते. 4ही बाजूंना खारे पाणी असताना आतमध्ये गोड्या पाण्यासाठी 4 टाकी केलेली दिसतात.
पद्मदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही निघालो सागरावर आपली अबाधित सत्ता गाजवणाऱ्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर. मुरुडपासून 4-5 किलोमीटरवर किनाऱ्यावर दंडा व राजपुरी अशी गावे आहेत. या गावांमधून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी शिड्यांच्या नावाची सोय आहे. या किल्ल्याचे खरे नाव जजिरा महबूब. अरबी भाषेत जजिरा म्हणजे पाण्याने वेढलेले बेट. जंजिरा किल्ल्याचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे प्रवेशद्वार कुठे आहे हे लवकर समजतच नाही. जेव्हा आपण किल्ल्याच्या अगदी जवळ जातो तेव्हाच हे प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडते. किल्ल्यात प्रवेश करताच आपल्याला सुरुल खानच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. सध्या या वाड्याची पडझड झाली असून झाडी आणि बेलींनी अतिक्रमण केले आहे. पण याच्या भव्य बांधणीवरूनच वाड्याचा त्या काळचा डौल काय असेल याची आपल्याला कल्पना येते. गडाच्या पश्चिमेला गोड्या पाण्याचे तलाव आहेत. या तलावाच्या बाजूने थोडंसं वर गेल्यावर बाले किल्ला व सदर आहे, जिथे आपल्याला ध्वजस्तंभ उभारलेला दिसतो. जंजिरा किल्ल्याची स्थापत्यशैली ही त्याच्या बांधकामकर्त्यांच्या कल्पकतेचा आणि दूरदृष्टीचा पुरावा आहे. जंजिरा किल्ल्याची संरक्षणात्मक वास्तुकला खरंच वाखाणण्याजोगी आहे. या किल्ल्याला सुमारे 30 ते 40 फूट उंचीचे अंदाजे 19 बुरुज आहेत. या बुरुजांवरून तोफांचा मारा करण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी असलेल्या 3 तोफा आपल्या लक्ष वेधून घेतात. त्यातील मुख्य तोफ म्हणजे कलाल बांगडी. ही तोफ खूपच ताकदवान असून या तोफेचा मारा करण्याचा पल्ला अंदाजे 12 किलोमीटर एवढा लांब आहे. आणि या तोफेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही ऊन असलं तरी ही तोफ अजिबात तापत नाही. या तोफेखेरीज चावरी आणि लांडा कासम या अजून 2 महाकाय तोफा इथे आपल्याला पाहायला मिळतात. जंजिरा किल्ला अभेद्य राखण्यात या तोफांचा सिंहाचा वाटा होता. 22 एकरात पसारा असलेल्या या किल्ल्याची तटबंदी अजूनही अतिशय भक्कम असून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे. गडाच्या पश्चिमेस तटाखालून एक चोर दरवाजा जातो, ज्याला दर्या दरवाजा असे बोलतात. सध्या ही वाट शासनाकडून बंद केलेली आहे. समुद्री आरमाराचे महत्त्व ओळखलेल्या छत्रपती शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी 3-4 वेळा प्रयत्न केले. त्यांच्यानंतर छत्रपती संभाजीराजे आणि पेशव्यांनीही स्वाऱ्या केल्या, पण दुर्दैवाने हे प्रयत्न असफल ठरले. खवळलेला समुद्र, भक्कम तटबंदी आणि बुलंदी तोफा या सगळ्या कारणांमुळे हा किल्ला अजूनही अजिंक्य राहिला. त्या अभेद्य अशा मुरुड जंजिरा किल्ल्याचं संध्याकाळचं ते रमणीय दृश्य कॅमेऱ्यात कैद करत आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. या पर्यटन स्थळांव्यतिरिक्त तुम्ही काशीद बीचलाही भेट देऊ शकता, जे सुद्धा एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे तुम्ही बाईक राईड, हॉर्स राईड, जेट स्की आणि इतर अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हा अलिबाग मुरुडचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा. तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.